भारताचा करार झालेला आहे. काय करार झालेला आहे? भारतातून जेवढं काय उत्पादन होईल जे अमेरिकेत विकलं जाईल त्याच्यावर 18% टॅक्स. पहिला किती होता? 50, त्याने 18 वरती आणलं. आणि अमेरिकेतनं जे भारतात येईल त्याच्यावर 0%. सगळ्यात मोठा धोका कोणाला बसणार आहे तर ग्रामीण भारताला बसणार आहे. शेतकऱ्याला सगळ्यात मोठा फटका बसणार आहे. आपला शेतकरी, बारका शेतकरी किती एकराचा असतो बिनो पाटील? 5 एकर, 10 एकर, लईत लई 15 एकर. अमेरिकेतला बारका शेतकरी किती एकराचा आहे माहितीये का? 2000 एकराचा आहे. आपल्या काय किती लिटर दूध येते? 10 लिटर ऍव्हरेज. लय चांगली गाय असेल तर 20 लिटर. अमेरिकेतली गाय किती लिटर दूध येते माहिती का? 50 ते 70 लिटर. मी बोलत नाही, सर्च मारायचं आणि बघायचं तुम्ही सगळ्यांनी. खोटं बोलायचं नाही त्यांच्यासारखं आपल्याला. सर्च करून बघा. म्हणजे आज जे आपले या भागातले खासगी असतील, सहकारी तत्वावरचे दूध संघ असतील, जे काही पदार्थ बनवत असतील, चीज बनवत असतील, तूप बनवत, श्रीखंड, दही, लस्सी, मसाला दूध, जे काय बनवत असतील दुधापासून, तर तिथं त्यांचं उत्पादन जास्त असल्यामुळं तिथलं सरकार वर्ण सबसिडी देते आणि ते माल आपल्यापेक्षा स्वस्त दरात येणार आहे. आज दूध उत्पादन म्हणजे अडचणीच्या काळात आणि दर 10 दिवसाला चलन देणारा म्हणजे शेतकऱ्याचा व्यवसाय, म्हणजे दुधाचा व्यवसाय मोठ्या संकटात येणार आहे. मक्याचं उत्पन्न आपल्याकडे चांगलं आहे. अमेरिका जगातला सगळ्यात मोठा मका उत्पादन करणारा देश. आपल्याकडं एकरी 1.5 टनाच्या वर उतारा निघत नाही. अमेरिकेचा 6 टन निघतो. म्हणजे किती स्वस्तात मका येणार आहे. मक्याला आपल्याकडे तेवढाच भाव आहे. त्यांनी 2014ला जाहीर केलं होतं आम्ही हमी भाव देऊ प्रत्येक पिकाला. ते तर काय आजपर्यंत मिळालं नाही. एका शेतकऱ्याने सांगितलं, भयान ज्यावेळेस मनमोहन सिंग साहेब होते तेव्हा 15,000 ट्रॉली भरून खतं यायची. आज 15,000 मोटरसायकलवर पण खतं येत नाहीत अशी परिस्थिती वाढतच गेलेलं आहे. कमी काय झालेलं नाही. फसवायचं काम आजपर्यंत या मंडळींनी केलेलं आहे. साखर, आपला जिल्हा अख्खा साखरेवर आहे, महाराष्ट्र साखरेवर आहे, देश साखर. आपला उतारा किती पडतो? लईत लई 10%. लईच चांगलं पीक पाणी झालं तर 11%. देशाचा ऍव्हरेज काढलं तर 9 ते 10% आपल्या. आता सगळ्यात मोठी भीती ही आहे की त्या अमेरिकेच्या शेजारी ब्राझील देश, आणि जो जगातला सगळ्यात जास्त साखर बनवतो आणि त्यांचा उतारा 14%च्या खाली नाही. म्हणजे आज तिथले साखर कारखानदार अमेरिकेतल्या व्यापाऱ्याला साखर विकणार स्वस्तात आणि तिथली साखर आपल्या देशात येणार. म्हणजे आपले साखरेचे भाव सुद्धा 3,000वरून किती रिव्हर्स मारल येत्या 2 वर्षात. हे मोठं संकट आपल्या देशावर येणार आहे. या लोकांना आपण मतं द्यायची का नाही याचा गांभीर्यपूर्वक विचार करणं गरजेचं आहे.